आता तुम्ही एक बघा विद्यार्थी मित्रांनो, की मॅथ्समध्ये अंडरस्टँडिंग या गोष्टीला खूप महत्त्व आहे. मुलं त्याला एवढं सिरियसली घेत नाहीत. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं, की अंडरस्टँडिंग जेव्हा होत नाही, त्यावेळेला मुलं शांत बसून राहतात. डाऊट आला कुठला तर ते विचारत नाहीत. क्लिअर करून घेत नाहीत. टीचरला विचारत नाहीत. ऑनलाईन कुठेतरी सर्च करायचा प्रयत्न करतात. तिथनं त्यांना सोल्युशन मिळतं, पण ते नेमकं कसं आलं, काय, त्याच्या स्टेप कशा आल्या, त्याच्यातली क्लॅरिटी फार होत नाही. काही जणांना समजा होतही असेल, परंतु विद्यार्थी जोपर्यंत मॅथमध्ये डाऊट विचारायला घाबरतात किंवा गप्प बसतात, डाऊट विचारत नाहीत, तोपर्यंत त्यांचं मॅथमध्ये परफेक्शन होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्ही काही वाटू द्या, म्हणजे मुलं हसतील, बाकीच्यांना काय वाटेल, डाऊट विचारल्यानंतर आपला डाऊट समजा फालतू असला तर बाकीच्यांमध्ये आपलं इम्प्रेशन राहणार नाही. अशा इतक्या म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी मुलं विचार करतात. किंवा टीचरकडे विचारायला गेलो तर मग तू एवढं साधं कसं काय विचारलास, तुला एवढं येत नाही का, असं टीचर म्हणतील. असं पण बऱ्याच वेळेला वाटतं. म्हणजे हे तुम्ही या सगळ्या गोष्टी सहन करायची तयारी ठेवून, म्हणजे असं कोणी करणार नाही टीचर शक्यतो. विद्यार्थी हसू शकतात क्लासमध्ये मुलं, तर त्याच्याकडे आपण फार लक्ष द्यायचं नाही, त्याचा फार विचार करायचा नाही. डाऊट विचारला मात्र इतकं म्हणजे बोल्ड झालं पाहिजे आपण, की बिलकुल. मग आता कोणी असं मग बऱ्याच वेळेला आता मुलं काही प्रमाणात विचारतात, पण मुलींच्या बाबतीत पण असा अनुभव येतो. मुली बऱ्याच वेळेला लाजतात, डायरेक्टली विचारत नाहीत. आणि मग ते त्यांचे तसेच डाऊट राहिले तर मग एक एक गोष्ट कॉम्प्लेक्स निर्माण होते. लास्टला मग त्यांना ते पुन्हा फार जास्त प्रॉब्लेम होते, की मग सब्जेक्टमध्ये पण मग थोडं थोडं इंटरेस्ट कमी होतो. मग ते मुलं अभ्यास करत नाहीत. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या परिणाम कुठं करतात, तर डाऊटवरती करतात. म्हणून डाऊट विचारणे हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता बऱ्याच वेळेला काय होतं, की मुलं डाऊट का येतात? ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे कधी-कधी, की आपण प्रॉपर लक्ष देतो का? आपण रेग्युलर क्लास करतो का? समजा मग घरी प्रॅक्टिस करतो का? सगळे फॉर्म्युले पाठ करतो का? हे सगळं करत नसेल, तर आपल्याला मग अंडरस्टँडिंगचे प्रॉब्लेम येणारच आहेत. तरी हरकत नाही, येऊ द्या, आलं तर हरकत नाही. बऱ्याच मुलांना हे कळत नाही, की कोणता फॉर्म्युला वापरून हे आन्सर काढलाय किंवा मग तिथं कुठली मेथड वापरली हे पण कळत नाही. कारण ते त्याच्यावरती त्याचं फार लक्षही नसतं. मग असेल तर असेल हरकत नाही, पण ते विचारून घ्या टीचरला आणि ते क्लिअर करून घ्या. डाऊट सोडून घ्या. डाऊट जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करत नाही, स्वतःचे क्लिअर करत नाही, तोपर्यंत मॅथमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होणार नाही. आणि मग इंटरेस्ट डेव्हलप नाही झालं, तर मग तुम्ही स्वतःहून अभ्यासही करणार नाही. अभ्यास नाही केला तर तुम्हाला मार्कही पडणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन कुठं आहे? तर तुमच्या मनातल्या असणाऱ्या शंका, डाऊट हे जे आहे, म्हणून अगोदर त्याला तुम्ही क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करा.